नेक्स्ट पॉइंट आहे यूज ऑफ इल्ड मेथड. यूज ऑफ इल्ड मेथड इन थ्रेड. ओके, सो इल्ड मेथड तुम्हाला मी लाईफ सायकल एक्सप्लेन करताना सांगितलं होतं. इल्ड मेथडनी काय होतं, सपोज T1 थ्रेड इज करंटली रनिंग. रनिंग मीन्स व्हॉट, एक्झिक्युटिंग इट्स रन मेथड. ओके, and while executing means before finishing its execution, this thread T1 which is executing transfer its control of processor from itself to another thread which is in runnable state. रनेबल मध्ये काय असतात, 1 by 1 क्यू मध्ये वेटिंग स्टेट मध्ये थ्रेड्स असतात. नाउ सपोज T1 is executing and while running he transferred the control of processor from itself to the another thread which is in runnable state. So this is a yield method. Means what, suppose T1 ने जर yield method कॉल केली तर कंट्रोल जाणार प्रोसेसरचा T2 कडे. फर्स्ट yield method कॉल केली, सपोज कंट्रोल गेला प्रोसेसरचा T2 कडे, देन T1 क्यू मध्ये आला. ठीक आहे, आणि मग आता T2 सेकंड ह्याच्यामध्ये T1 क्यू मध्ये आला, रनेबल मध्ये गेला, आणि थर्ड मध्ये नाउ T2 इज इन रनिंग स्टेट. ठीक आहे, पहिल्यांदा T1 रनिंग मध्ये असेल आणि सपोज T1 वॉन्ट्स टू एक्झिट द कंट्रोल फ्रॉम इटसेल्फ, कंट्रोल ऑफ प्रोसेसर फ्रॉम इटसेल्फ टू अनदर thread which is in runnable state. Then thread T1 will call yield method, and after calling yield method T2 goes into the running state and T1 is inserted into the waiting queue, that is T1 is now in runnable state. ठीक आहे, तर हे आपल्याला बघायचंय. मग आता yield प्रोसेस, yield फंक्शन दाखवण्यासाठी ऑब्विसली आपल्याला मोर दॅन 1 थ्रेड लागणार आहे. सो आपण 2 थ्रेड्स क्रिएट करू. सेम प्रोग्राम जो आपण लास्ट टाइम घेतला आहे तोच बघणार आहे. क्लास ए एक्सटेंड्स थ्रेड, ह्याच्यात तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं आहे ते करा. म्हणजे रन मेथड ही ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे, सो यू हॅव टू रिडिफाईन इट इन सब क्लास, बिकॉज थ्रेड क्लासची रन मेथड ही ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे. ठीक आहे, आणि ते सपोज आपण सेम तसंच लिहूया. आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, आय प्लस प्लस. त्याच्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन थ्रेड ए प्लस आय. ओके, आता आपण yield मेथड कॉल करू. इथे आपण काय करूयात, इफ आय इज इक्वल टू 3, आय ची व्हॅल्यू जेव्हा 3 असेल तेव्हा yield मेथड कॉल होणार. इथं फॉर लूप कम्प्लीट, रन मेथड कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आहे क्लास बी एक्सटेंड्स थ्रेड. त्याचं पण सेम लिहूयात, लास्ट एक्झाम्पलला लिहिलं तसं. तुम्हाला सिलेबस मध्ये सेम हेच प्रोग्राम आहेत सगळे लूपचे, काही एक्स्ट्रा नाहीये. फक्त मी तुम्हाला जे सांगितलं की अॅनिमेशन, ते आपण जेव्हा आपण लास्ट चॅप्टर शिकू ग्राफिक्सचं तेव्हा मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. ठीक आहे, तर सध्या मल्टीथ्रेडिंग चॅप्टर मध्ये जास्त काही तुम्हाला डीप मध्ये जायची गरज नाहीये. सेम हा इथे काय आपल्या yield मेथड वगैरे नाही आपण कॉल करणार. इथे सेम लास्ट टाइम जो प्रोग्राम केलता तोच क्लास बी. ठीक आहे, 2 थ्रेड आपण क्रिएट केले बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. दोन्ही मध्ये पण आपण रन मेथड लिहिलेले आहे. नाउ आता आपल्याला काय करायचं आहे, लास्ट क्लास ज्याच्यामध्ये काय असेल, मेन असेल, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. ठीक आहे, त्याच्यानंतर दोन्ही थ्रेड आपण इनिशियलाइज करणार न्यू बॉर्न स्टेट मध्ये. A1 न्यू A, नाउ B1 न्यू B. ओके, नाउ A1 डॉट स्टार्ट आणि B1 डॉट स्टार्ट. आता बघा कसं होणार. तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं की आपण तुम्हाला रन पण करून दाखवलं की ईच टाइम तुमचा आउटपुट काय येतं, डिफरंट येतो. कधी A कंटिन्युअसली होतो, कधी B कंटिन्युअसली होतो, कधी A चे 2 इटरेशन्स होतील, B चे 2 इटरेशन होतील. बरोबर, आता कसं होणार बघा, रन जेव्हा आपण yield मेथड, आता आपण एक कंट्रोल दिलेला आहे. बरोबर, मग आता कसं होणार, पहिले आपण थ्रेड कोणता स्टार्ट केला, A1. सो A1 चीच रन मेथड पहिले स्टार्ट होणार. त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रिंट होणार थ्रेड A1. ठीक आहे, नाउ I इज इक्वल टू 3 नाही, सो इफ होणार नाही. नंतर I2 होणार, देन थ्रेड A इज इक्वल टू 2. आता आपण काहीतरी कंट्रोल दिलेला आहे, मग ह्याच वेळी प्रोग्राम आपला रन होणार. आणि आज सेम जो आपण लास्ट टाइम प्रोग्राम केलेला त्याच्यामध्ये काय होतं, आपण येईल स्लीप
मेथड दिलेल्या नव्हत्या. ठीक आहे, मग त्याच्यामुळे तो पूर्ण जो कंट्रोल आहे तो प्रोसेसरवरती असतो की प्रोसेसरला कसं काय करायचं, एक्झिक्यूट करायचंय. नाव थ्रेड ए 2 झालं, नंतर आय 3 झालं, थ्रेड ए 3. नाव आय इज इक्वल टू काय आहे 3i. तर इफ मध्ये आलो इल्ड मेथड म्हणजे काय की नेक्स्ट कंट्रोल कुठे जाणार, जो वेटिंग मध्ये आहे. आता आपल्याकडे दोनच थ्रेड आहे, त्यातला A1 एक्झिक्यूट होत होता, मग B1 कशामध्ये, वेटिंग मध्ये. मग डायरेक्टली कंट्रोल कुठे येणार, बी कडे येणार, आणि मग बी चे सगळे B1 2 3 4 5 एक्झिक्यूट होणार. थ्रेड्स B4 5 सगळे एक्झिक्यूट होणार. आणि मग त्याच्यानंतर आता A1 कुठे गेलेला आहे, इल्ड 3 इटरेशन एक्झिक्यूट झाल्यानंतर A1 नी कंट्रोल दिला सीपीयूचा B1 ला. ओके, मग B1 एकच होता वेटिंग मध्ये, मग तो पूर्ण एक्झिक्यूट झाला. मग आता कारण की B1 आता रनिंग मध्ये आला, आणि जेव्हा इल्ड मेथड कॉल करतो A1 तेव्हा A1 कुठे जाणार, वेटिंग मध्ये जाणार. मग जर आता B1 एक्झिक्यूट होतं तर वेटिंग मध्ये कोण आहे, A1. मग B1 चे सगळं रन मेथड कम्प्लीट झाल्यानंतर रिमेनिंग जे A1 आहेत, थ्रेड A4 आणि थ्रेड A5 हे काय होणार, एक्झिक्यूट होणार. येते का लक्षात? ठीक आहे. आता सपोज इथे आपण एक क्लासची थ्रेड एक्सटेंड थ्रेड केलं असतं आणि त्यात पण लिहिलं असतं, मग कसं झालं असतं बघा. A1 स्टार्ट केला, मग A1 इल्ड केलं, तर नेक्स्ट वेटिंग मध्ये B1 आहे, मग B1 एक्झिक्यूट झाला असता, आणि आपण C1 पण केला असता. अजून एक थ्रेड सपोज आपण केला असता क्लास सी एक्सटेंड थ्रेड, त्याच्यामध्ये आपण K सपोज प्रिंट केला असता, थ्रेड C K 5 टाइम्स. मग बी झाल्यानंतर सी झाला असता, कारण की मग कंट्रोल कसा असता की पहिल्यांदा रनेबल मध्ये A1 जेव्हा आपण हे स्टार्ट करतो B1 C1 असं असता. मग पहिले A1 स्टार्ट केलं तर A1 एक्झिक्यूट झाला 1 2 3 टाइम्स. त्याच्यानंतर 3 झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल इल्ड मेथड कॉल केली, मग A1 इथे आला, बरोबर. आता वेटिंग मध्ये फक्त B1 आणि C1 आहे, मग इथे इल्ड मेथड 3 इटरेशन झाली, इल्ड मेथड कॉल झाली की काय होणार, इथे C1 येणार, इथे B1 एक्झिक्युशन स्टार्ट करणार, आणि A1 क्यू मध्ये एंडला ऍड होणार. मग B1 कम्प्लीट झाल्यानंतर तो स्टॉप होईल, डेड होईल, त्याच्यानंतर इथे C1 येईल, मग A1 होईल असं. ठीक आहे. आता सध्या A1 आणि B1 दोनच थ्रेड होते. A1 एक्झिक्यूट करत होता, B1 वेटिंग मध्ये होता. A1 ने इल्ड कॉल केली, सो A1 आता फक्त वेटिंग मध्ये गेला आणि B1 स्टार्ट झाला. सो A जे 3 होणार, त्याच्यानंतर I इज इक्वल टू 3 आपण एक कंडिशन दिलेली कंट्रोल साठी, ती ट्रू झाल्यानंतर इल्ड मेथड कॉल झाली, B1 कडे कंट्रोल गेला प्रोसेसरचा, B1 इट्स एक्झिक्यूशन, B फिनिशेस इट्स एक्झिक्यूशन, अँड आफ्टर दॅट रिमेनिंग रन मेथड ऑफ द थ्रेड A. ओके, ठीक आहे. तर हे झालं तुमचं इल्ड मेथड. ठीक आहे, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून हे असं आउटपुट लिहून काढायचं. हे झालं तुमचं यूज ऑफ इल्ड मेथड. नाउ नेक्स्ट इज यूज ऑफ स्लीप मेथड. त्याच्यानंतर यूज ऑफ स्लीप मेथड. आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की रनिंग मधून जे ब्लॉक स्टेट मध्ये आहे त्याच्यामध्ये वेट, सस्पेंड, रिझ्यूम, नोटिफाय आणि स्लीप आहे, आणि त्यातले आपण फक्त स्लीप बघणार आहे. वेट, रिझ्यूम आणि वेट, नोटिफाय आणि सस्पेंड, रिझ्यूम तुम्हाला नाहीये. ठीक आहे. तर आपण इल्ड बघितली, तर इल्ड काय रनिंग मधून रनेबल मध्ये जातं, पण आता स्लीप काय आहे मेथड की रनिंग मधून ब्लॉक स्टेट मध्ये येणार फॉर सम टाइम पिरियड. ठीक आहे. तर स्लीप मेथड ही थ्रेड क्लासची मेथड आहे ऑब्विसली, आणि ती स्टॅटिक मेथड आहे. सो वी हॅव टू कॉल दॅट स्लीप मेथड युजिंग द थ्रेड क्लास. ओके, कारण की ती स्टॅटिक मेथड आहे, ऑब्जेक्टची गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की स्लीप मेथड ऑलवेज थ्रोज एक्सेप्शन, थ्रेड एक्सेप्शन. ठीक आहे. तर डायरेक्टली एक्सेप्शन लिहायचं, त्याला असं कोणतं प्रॉपर एक्सेप्शन नाहीये. इट थ्रोज exception. Sleep method always throws exception, so we have to call that sleep method into the try block only. ओके, म्हणजेच काय, जशी इल्ड मेथड आपण साध्या इफ मध्ये कॉल केली तसं आपण इफ मध्ये स्लीप मेथड कॉल करणार आहे, बिकॉज पर्टिक्युलर कंडिशन आली की आपण त्या थ्रेडला रनिंग मधून ब्लॉक स्टेट मध्ये आणणार. पण जेव्हा आपण स्लीप मेथड कॉल करणार, सो वी हॅव टू कॉल दॅट स्लीप मेथड इनटू द ट्राय ब्लॉक ओनली, बिकॉज स्लीप मेथड थ्रोज द एक्सेप्शन. सो स्लीप मेथडनी थ्रो केलेले एक्सेप्शन कॅच करण्यासाठी आपण ते काय करणार, ट्राय ब्लॉक मध्ये लिहिणार आहे. ओके, नाव बघा, आता आपण एकच लिहूया थ्रेड, काही गरज नाहीये बाकीच्या थ्रेडची.
स्लीप मेथड फक्त एक्सप्लेन करण्यासाठी. आता तुम्हाला माहितीये की सपोज मी स्लीप मेथड वगैरे टाकलं नाही तर डायरेक्टली आपल्याला आउटपुट डायरेक्टली डिस्प्ले होतं की A1 2 3 4 5 6 आणि सपोज दुसरा थ्रेड असेल तर 1 2 3 4 डायरेक्टली होतं. ठीक आहे, आता बघा कसं होणार आहे एक्सप्लेन करते तुम्हाला. इफ I is double equal to 2, जे तुमची कंडिशन असेल ती जर ट्रू आला तर ट्राय ब्लॉक मध्ये टाकायची स्लीप मेथड. आणि स्लीप मेथड ही स्टॅटिक मेथड आहे, तो थ्रेड क्लासने आपण काय केली ती कॉल केली आणि इथे तुम्ही सेकंड पास करणार. 2000 म्हणजे 2 सेकंड वेट करणार. कॅच एक्सेप्शन ई, जर काही एक्सेप्शन आलं तर ते आपल्याला माहिती आपण कसं कॅच करतो आणि डिस्प्ले करतो. ई डॉट गेट मेसेज, सिस्टीम डिफाईन जो मेसेज आहे तो डिस्प्ले होईल. ओके, नंतर इफ कंप्लीट, फॉर लूप कंप्लीट आणि इफ कंप्लीट, फॉर लूप, रन मेथड कंप्लीट आणि क्लास कंप्लीट. त्याच्यानंतर मेन क्लास, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, ऑब्जेक्ट क्रिएट करणार, न्यू बॉर्न स्टेट मध्ये जाणार ऑब्जेक्ट क्रिएट केल्यावर आणि स्टार्ट केल्यावर रनिंग मोड मध्ये जाणार आणि जेव्हा प्रोसेसर फ्री होईल तेव्हा ऑटोमॅटिकली स्टार्ट केल्यानंतर रनेबल मध्ये जाणार आणि जेव्हा प्रोसेसर फ्री होईल तेव्हा ऑटोमॅटिकली A1 गोज इनटू द रनिंग स्टेट अँड रन मेथड विल ऑटोमॅटिकली कॉल अँड एक्झिक्यूट्स. ओके, आता बघा, आता सपोज जर मी एवढा पार्ट नाही लिहिलेला असं कन्सिडर करा. इफ, ठीक आहे, फक्त फॉर थ्रेड ए डिस्प्ले केले आणि फॉर कम्प्लीट केले तर आउटपुट कसं झालं असतं जेव्हा मी प्रोग्राम रन केले असता. थ्रेड A1, थ्रेड A2 3 4 5, ठीक आहे, असं झालं असतं. ठीक आहे, आता पण हेच येणार आहे, पण आपण जेव्हा रन करतो तेव्हा डायरेक्टली आपल्याला हे डिस्प्ले होतं, कुठे वेट नाही होत, काय नाही. ठीक आहे, आता कसं होणार बघा. स्टार्ट केलं रन मेथड, I1 झाला, इथे काय डिस्प्ले होणार, थ्रेड A1, कंडिशन ट्रू नाहीये, इफ होणार नाही. नंतर I2 होणार, डिस्प्ले होणार थ्रेड, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला इथपर्यंत डायरेक्टली डिस्प्ले झालेला असेल. तुम्ही प्रोग्राम रन केला की एवढा डिस्प्ले झालेला असेल. त्याच्यानंतर 2 सेकंडचं वेट होईल कारण की I2 आलेली, प्रिंट केलं I2 आली, मग बिफोर अगेन इटरेटिंग लूप काय होणार, 2 सेकंडचं तुम्हाला गॅप दिसणार. तर तुम्ही कम्प्युटर ग्राफिक्स जर मध्ये डिले फंक्शन बघितलं असेल बघा, सेम तसंच. मग इथे तुम्हाला आधीच्या प्रोग्राम मध्ये काय होत होतं, जेव्हा तुम्ही जावा टी करणार तेव्हा डायरेक्टली 3 4 5 असं आउटपुट डिस्प्ले होईल विदाउट एनी विदिन अ सेकंड, बरोबर. पण आता काय होईल, 1 2 डायरेक्टली डिस्प्ले झालेला असेल जेव्हा तुम्ही जावा टी करणार, नंतर 2 सेकंडचा गॅप होईल आणि मग नंतर थ्रेड A3 4 5 हे डायरेक्टली डिस्प्ले होईल. फक्त जेव्हा तुम्ही रन करणार तेव्हा एवढं डिस्प्ले झालेलं असेल जावा टी. मग आफ्टर 2 सेकंड रिमेनिंग 3 4 5 काय होईल, डिस्प्ले होईल. कारण की फक्त 2 आला तरच आपण स्लिप केलेले, बाकीच्या याला स्लिप केलेलं नाहीये. ठीक आहे, आता जर तुम्ही असं केलं इफ I इज ग्रेटर दॅन 2 तर काय होईल, पहिले 2 प्रिंट झाला, बरोबर, नंतर 2 सेकंडचा गॅप येणार. 2 इज ग्रेटर दॅन, I इज ग्रेटर दॅन 1 करूया. ठीक आहे, आता I1 झाला, डिस्प्ले झाला थ्रेड ए. ठीक आहे, आता बघा I2 झाला, डिस्प्ले झाला. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करा तेव्हा हे ऑलरेडी डिस्प्ले झालेलं असेल जावाटी. आता काय होईल, 2 ग्रेटर दॅन 1 आहे, सो 2 सेकंडचा गॅप होणार. मग नंतर 2 सेकंड नंतर तुम्हाला डिस्प्ले झालेला असेल 3, अगेन 3 इज ग्रेटर दॅन 1, परत 2 सेकंडचा गॅप होईल आणि मग परत डिस्प्ले झालेला असेल 4 आणि आफ्टर 2 सेकंड डिस्प्ले झालेला असेल 5. ठीक आहे, तर हा प्रोग्राम करून बघा. तर हे झालं तुमचं स्लीप मेथड. तर स्लीप मेथडने काय करतो आपण, पर्टिक्युलर टाइम पिरियड पर्यंत जो थ्रेड आहे तो रनिंग स्टेट मधून ब्लॉक स्टेट मध्ये टाकतो आणि इंट मध्ये काय इंट मध्ये काय होतं की रनिंग मधून रनेबल मध्ये जातो, नॉट ब्लॉक मध्ये. ओके, ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्लीप मेथड. त्याच्यानंतर बघा अजून मेथड्स आहेत थ्रेड क्लासच्या. थ्रेड क्लासच्या मेथड्स आहेत बघा, void,
सेट नेम एन कॅपिटल मेथड आहे. सो सेट नेम आणि इथे येणार स्ट्रिंग पास करणार तुम्ही. थ्रेडला नेम पण तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर सेट नेम मेथड आहे. सो स्ट्रिंग रिटर्न टाइप स्ट्रिंग आणि मेथड आहे गेट नेम. पर्टिक्युलर थ्रेडला जे तुम्ही नेम असाइन केले ते रिटर्न होईल. थ्रेड क्लासच्या मेथड्स आहे. सो त्या थ्रेड क्लासच्या ऑब्जेक्टनी कॉल करणार. जे स्टॅटिक आहे मी ते तुम्हाला सांगते की ते सेपरेट स्टॅटिक आहे. आणि जिथे मी स्टॅटिक असं सांगितलंच नाहीये, म्हणजे ज्या मेथड स्टॅटिक आहे ते मी सांगणार आणि ज्या मेथड नुसत्याच मी एक्सप्लेन केल्या त्या असणार आहे तुमच्या नॉन स्टॅटिक. सो फॉर कॉलिंग दॅट मेथड यू नीड अ थ्रेड क्लास. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. नाउ व्हॉइड सेट प्रायोरिटी, इथे इंट पास करणार आणि इंट गेट प्रायोरिटी. त्याच्यानंतर थ्रेड क्लासची एक स्टॅटिक मेथड आहे जी की रिटर्न करते ऑब्जेक्ट ऑफ थ्रेड क्लास. सो त्याचा रिटर्न टाइप थ्रेड आहे. ही मेथड रिटर्न करते इंटिजर व्हॅल्यू, ही मेथड रिटर्न करते स्ट्रिंग व्हॅल्यू. आता जी करंट थ्रेड मेथड आहे, करंटली एक्झिक्युटिंग जो थ्रेड आहे त्याचा रेफरन्स रिटर्न करतो. सो दिस मेथड विल रिटर्न द ऑब्जेक्ट ऑफ थ्रेड क्लास अँड दिस मेथड इज अ स्टॅटिक मेथड. सो you have to call this method using the thread class. ओके, तर ह्या मेथड्स आपण आता वन बाय वन बघू. तर सेट नेम मेथड काय, टू सेट द नेम ऑफ अ थ्रेड. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही क्लास टी सपोज आधीच आपण क्लास बी वगैरे लिहिलेले, सपोज आता मी ते क्लास ए एक्सटेंड्स थ्रेड लिहिलं. त्याच्यानंतर पब्लिक वॉइड रन. त्याच्यानंतर इथं सजेस्ट करते थ्रेड ए इज एक्झिक्युटिंग. ठीक आहे, जस्ट डिस्प्ले केलं. आता किंवा मगाचाच प्रोग्राम आहे त्यालाच फक्त आता मी हा मेथड यूज करून दाखवते. तो प्रोग्राम तुम्ही नोटबुक वरती साईडला ठेवून केलं तरी चालेल. स्ट्रिंग args आता एकच थ्रेड घेतलेला आहे A1 इज इक्वल टू न्यू ए. ठीक आहे. आता बघा थ्रेड क्लासच्या हे सगळ्या मेथड्स आहेत. सो त्या इनहेरिट होणार ए ला. मग एच्या ऑब्जेक्टनी तुम्ही कॉल करू शकता, जशी स्टार्ट मेथड, इल्ड मेथड, स्लिप मेथड कॉल केली सेम तसंच. ठीक आहे. आता बघा A1 डॉट, सपोज आता मी असं केलं A1 डॉट स्टार्ट केलं. ठीक आहे. स्टार्ट केल्यानंतर काय डिस्प्ले होईल, थ्रेड इज एक्झिक्युटिंग. रन मेथड कम्प्लीट झाली, इथे आले. ठीक आहे. आता सपोज मी असं लिहिलं नेम ऑफ थ्रेड इज, म्हणजे मी सेट नेम केलेलं नाहीये. त्याच्या आधीच मी काय करतेय, सेट नेम देण्याच्या आधीच एसओपी नेम ऑफ थ्रेड. आता सध्या एकच आहे. सो प्लस सपोज मी केलं A1 डॉट गेट नेम. काय केलं, A1 डॉट गेट नेम. बघा आता मी सेट नेमनी काय देतं, तुम्ही पर्टिक्युलर थ्रेडला नेम सेट करता. ठीक आहे. आता मी सेट नेम मेथड तुम्ही A1 नी कॉल करणार, बरोबर, कारण की ती थ्रेड क्लासची मेथड आहे. पण मी सेट नेम दिलंच नाही आणि तरी पण काय करतेय, गेट नेम. गेट नेम काय करणार, तुम्ही जे नेम सेट केलेले आहे त्याची व्हॅल्यू रिटर्न करणार. पण मी नेम सेट नाही केलं, त्याच्या आधीच मी काय करते, नेम ऑफ अ थ्रेड A1 डॉट गेट नेम. तर काय होणार, बाय डिफॉल्ट नेम सेट होणार. आता हा एकच थ्रेड आहे ना तुमच्या प्रोग्राम मध्ये. सो तुमच्या जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करणार जावा टी, तेव्हा तर पहिले स्टार्ट केलेला आहे. सो थ्रेड इज एक्झिक्युटिंग होईल. हे कम्प्लीट झाल्यानंतर नेम ऑफ थ्रेड काय येईल, जेव्हा बाय डिफॉल्ट नेम काय देतोय, दिस इज फर्स्ट one thread only in your program. So thread आणि without space 1, this is default name. Suppose आता मी क्लास बी एक्सटेंड्स थ्रेड पण केलेले. काय केलेलं आहे, अजून एक थ्रेड क्रिएट केलेला आहे क्लास बी चा. जसं आपण मगाशी मोर दॅन वन थ्रेड क्रिएट केले तसं आता मी बी क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलं. त्याच्यानंतर बी जो आहे तो स्टार्ट केला. मग त्याची जी रन मेथड आहे ती स्टार्ट होईल. आता ती मी लिहित नाहीये. आता इथे बघा सेम केलं मी, नेम ऑफ अ थ्रेड प्लस B1 डॉट गेट नेम. तर काय होणार, आता
दोन थ्रेड आहेत, तर पहिला A1 आहे, सो थ्रेड 1 त्याला बाय डिफॉल्ट नेम आलं, पण मी B1 ला पण नेम नाही सेट केलेलं, सो ह्याला येणार थ्रेड 2 बाय डिफॉल्ट नेम येते, मग तेच काय होणार, रिटर्न होणार. ठीक आहे. आणि मग जर तुम्ही सेट नेम दिलेला असेल तर तुम्ही जे सेट केलेले ते रिटर्न होईल. आता फॉर एक्झाम्पल हे स्टार्ट केले दोन थ्रेड्स. ठीक आहे. आता मी केलं A1 डॉट सेट नेम आणि मी नेम दिलं थ्रेडला थ्रेड A. ठीक आहे. आणि B1 डॉट सेट नेम थ्रेड B दिलं. ठीक आहे. आता बघा, आता मी जेव्हा नेम ऑफ अ थ्रेड 1 प्लस नेम ऑफ अ थ्रेड 1 इक्वल टू प्लस A1 डॉट गेट नेम केलं, पहिल्या थ्रेडचं नेम आता काय होईल, थ्रेड A. जर तुम्ही थ्रेड सेट नेम न करता गेट नेम कॉल केले तर बाय डिफॉल्ट पहिल्याला थ्रेड 1 येईल, दुसऱ्याला थ्रेड 2 येईल विदाउट स्पेस. आता जे तुम्ही सेट केलेलं आहे ते काय होईल, रिटर्न होईल. थ्रेड 2 इक्वल टू B1 डॉट गेट नेम. ठीक आहे. कळालं? तर हे झालं तुमचं सेट नेम आणि गेट नेम. त्याचा व्यवस्थित प्रोग्राम आपल्या नोट्स मध्ये पण आहे आणि हा पण तुम्ही प्रिपेअर करू शकता, काय तसं अवघड नाही. आपले मगाचेच प्रोग्राम लिहायचे, स्टार्ट पण सेम करायचे, फक्त खाली या 4 लाईन्स ऍड करायच्या. ठीक आहे. तर व्यवस्थित ह्या 2 मेथड्स लिहून घ्या, आता या पुढचे एक्सप्लेन करते, किंवा तुम्ही रन मेथड मध्ये पण लिहू शकता. नेम ऑफ द करंट थ्रेड इज नाउ सेट प्रायोरिटी, गेट प्रायोरिटी आणि करंट थ्रेड. आता तुम्हाला माहिती की जर आपण कोणता कंट्रोल दिला नाही थ्रेड्सला तर इट टोटली डिपेंड्स ऑन द प्रोसेसर विच थ्रेड इट विल एक्झिक्यूट. ओके. नाउ म्हणजे और इट टोटली डिपेंड्स ऑन द प्रोसेसर. बरोबर. कधी तो फर्स्ट करेल, कधी सेकंड करेल, कधी कोणते पण कॉन्करंटली करेल. फक्त सीपीयू किंवा प्रोसेसर सगळ्यांचे थ्रेडचे एक्झिक्युशन कम्प्लीट करणार. ठीक आहे. आता आपण काय करू शकतो की सीपीयू ला फोर्स करू शकतो की पर्टिक्युलर थ्रेड विल बी यू हॅव टू एक्झिक्यूट इट फर्स्ट अकॉर्डिंग टू प्रायोरिटी. ठीक आहे. मग आपण एक कंट्रोल देऊ शकतो. मग आता थ्रेडला प्रायोरिटी देण्यासाठी ज्या थ्रेडला हायेस्ट प्रायोरिटी असेल तो थ्रेड फर्स्ट एक्झिक्यूट होईल आणि नंतर रिमेनिंग थ्रेड्स काय होतील, एक्झिक्यूट होतील अकॉर्डिंग टू द प्रायोरिटी. ठीक आहे. आता सपोज तुमच्याकडे 3 थ्रेड्स आहेत, त्यातले तुम्ही फक्त एकालाच प्रायोरिटी सेट केली तर तो पहिले एक्झिक्यूट होईल आणि जो सेकंड आणि थर्ड आहे मग ते कॉन्करंटली होतील. मग ह्याचे एक्झिक्युशन इट टोटली डिपेंड्स ऑन द प्रोसेसर. ठीक आहे. काय सांगितलं मी तुम्हाला, सपोज T2, T1, T2, T3. ठीक आहे. हे 3 थ्रेड्स आहेत. तुम्ही प्रायोरिटी हायेस्ट सेट फक्त T1 ला केलेली आणि ह्या दोघांना तुम्ही सेट प्रायोरिटी मेथड केलेलीच नाहीये. मग प्रायोरिटी तुम्ही T1 ला दिलेली, सो हाच पहिले एक्झिक्यूट होणार आणि T2 आणि T3 ह्याचे एक्झिक्युशन इट टोटली डिपेंड्स ऑन द प्रोसेसर. ओके. प्रोसेसर पहिले T1 करेल, T3 करेल किंवा दोन्ही पण कॉन्करंटली करेल, पण तो फर्स्ट T1 ला प्रायोरिटी दिल्यामुळे तोच पहिले करणार एक्झिक्यूट. ओके. हाऊ टू सेट अ प्रायोरिटी फॉर अ थ्रेड. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सेट प्रायोरिटीच्या मेथड कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत ते सांगते. इथे आपल्याला इंटिजर व्हॅल्यू पास करायचे आहे. ठीक आहे. तर तुम्ही प्रायोरिटी सेटला 1 to 10 नंबर्स पर्यंत देऊ शकता, 10 नंबरच्या पेक्षा जास्त नाही. सो 10 ला हायेस्ट प्रायोरिटी असणार. ज्या थ्रेडला तुम्ही 10 दिलेला आहे म्हणजे द नंबर यू पास इन टू द सेट प्रायोरिटी मेथड विल डिसाइड द प्रायोरिटी ऑफ दॅट थ्रेड. जो नंबर हायेस्ट असेल त्या थ्रेडला हायेस्ट प्रायोरिटी असेल. ठीक आहे. आणि ह्याला लोएस्ट प्रायोरिटी. ओके. ठीक आहे. नाउ 3 प्रीडिफाईन्ड व्हॅल्यूज थ्रेड क्लास मध्ये आहेत. बघा आता त्या सांगते मी तुम्हाला. मीन अंडरस्कोर प्रायोरिटी सगळं कॅपिटल मध्येच लिहायचं आहे. त्याच्यानंतर मॅक्स अंडरस्कोर प्रायोरिटी एक्सप्लेन करते. या 3 प्रीडिफाईन्ड व्हॅल्यूज आहेत किंवा व्हेरिएबल नेम्स आहेत, ते थ्रेड क्लास मध्ये ऑलरेडी लिहिलेले आहेत. आणि नॉर्म अंडरस्कोर प्रायोरिटी म्हणजे जर तुम्हाला हायेस्ट प्रायोरिटी द्यायचं असेल तर तुम्ही 10 पण पास करू शकता और डायरेक्टली मॅक्स अंडरस्कोर प्रायोरिटी पण लिहू शकता. सो थ्रेड क्लासच्या ह्या 3 व्हेरिएबल सिस्टम डिफाईन आहेत आणि हे स्टॅटिक आहे. म्हणजे थ्रेड क्लास मध्ये स्टॅटिक इंट मीन अंडरस्कोर प्रायोरिटी इक्वल टू 1 असं बाय डिफॉल्ट सेट करून ठेवलेले. नेक्स्ट स्टॅटिक इंट मॅक्स अंडरस्कोर प्रायोरिटी इक्वल टू 10
and static int nor underscore priority इक्वल टू 5. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यू प्री डिफाईन सेट करून ठेवलेल्या आहे. मग जर तुम्हाला लोएस्ट किंवा हायेस्ट आणि ऍव्हरेज जर प्रायोरिटी सेट करायची असेल देन यू कॅन पास 1, 10 और 5 और मीन प्रायोरिटी डायरेक्टली, म्हणजे डायरेक्टली व्हेरिएबल नेम तुम्ही देऊ शकता. मग तुम्ही डायरेक्ट मीन प्रायोरिटी जर पास केलं तर त्याचं मिनिंग काय, इंटिजरच आहे ना. सो तुम्ही जसं इंट ए आहे इक्वल टू 5, मग तुम्ही डायरेक्टली 5 पास करा किंवा ए पास करा, दोघांचं मिनिंग एकच आहे. तसंच जर तुम्हाला प्रायोरिटी 1 लोएस्ट, 10 हायेस्ट किंवा 5 फॉर ऍव्हरेज प्रायोरिटी जर सेट करायचं असेल तर तुम्ही त्याच्याऐवजी मीन अंडरस्कोर, मॅक्स अंडरस्कोर आणि नॉर्म अंडरस्कोर प्रायोरिटी हे व्हेरिएबल पण देऊ शकता. अँड अगेन दीज आर द स्टॅटिक व्हेरिएबल्स ऑफ द थ्रेड क्लास. सो हे व्हेरिएबल तुम्ही डायरेक्टली नाही पास करू शकत. यू हॅव टू पास दिस व्हेरिएबल विथ द क्लास नेम थ्रेड अँड देन डॉट ऑपरेटर. ओके, ठीक आहे. मग आता तुम्हाला एक्झामला आलं तर 1 पास केलं तरी त्याचं मिनिंग मीन प्रायोरिटीच आहे. बट एक्झामला जर आलं तुम्हाला क्वेश्चन थेरी पेपर मध्ये तर शक्यतो 1 नाही करायचा, मीन अंडरस्कोर प्रायोरिटी करायचा. मीन्स व्हॉट, जो तुमचा चेक करणारा असतो, असेसमेंट करणारा असतो, त्याला कळतं की तुम्ही काहीतरी स्टडी केलेला आहे. ठीक आहे. सो 1, 5 आणि 10 जर पास करायचं आहे त्याच्याऐवजी हे व्हेरिएबल पास करायचे. आणि 2, 3, 4, 6, 7, 8, 9 पास करायचं असेल तर मग डायरेक्टली ते नंबरच पास करावे लागणार. ठीक आहे, इथपर्यंत काय आलं. मग सेट प्रायोरिटीने तुम्ही प्रायोरिटी सेट करता आणि करंट थ्रेड जो एक्झिक्यूट होते त्याची प्रायोरिटी जर तुम्हाला रिटर्न करायची आहे तर तुम्ही यूज करणार गेट प्रायोरिटी. ओके, तो गेट प्रायोरिटी इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करेल. म्हणजे तुम्ही पास करताना जरी मीन अंडरस्कोर प्रायोरिटी पास केलेला आहे तरी पण तो रिटर्न काय करणार, 1 करणार. ठीक आहे. आता बघा कसं प्रोग्राम करायचा आहे ते, हे लिहून घ्या. सिंपल प्रोग्राम सांगते. म्हणजे 2 थ्रेड्स तर आपण घेऊयाच आता. एक्सटेंड्स थ्रेड, किंवा एकच लिहिते. आता थोडा आपला स्पेसचा इश्यू आहे, तुम्ही सेम असंच बी थ्रेड साठी लिहा. याच्यामध्ये करंट थ्रेड मेथड जी आहे, जी तुम्हाला सांगितलं, ती पण यूज होते. हे एकाच लाईन मध्ये आहे सगळं. थ्रेड इज बघा. तुम्ही फक्त काय करा, इथे क्लास बी एक ऍड करा. ठीक आहे, सेम लिहा. त्याच्यामध्ये रन मेथड, प्रायोरिटी ऑफ करंट एक्झिक्युटिंग थ्रेड अँड प्रायोरिटी नेम ऑफ, इथे फॉर लूप ह्याच्या खाली पण तुम्ही टाकू शकता नेमकं काय रन करायचंय. फक्त आता मला तुम्हाला ह्या प्रोग्राम मध्ये की मेथड्स कशा कॉल करायचे ते सांगते. आता जर तुम्ही 2 थ्रेड गेले तर एकाला मॅक्स द्या, एकाला मीन द्या. ठीक आहे. मग वाटलंच तर A1 ला जो पहिला थ्रेड आहे त्याला मीन द्या आणि जो दुसरा आहे त्याला मॅक्स द्या. मग तुम्ही जो मॅक्स दिलेला बी तोच पहिले एक्झिक्यूट होणार आणि मग नंतर ए एक्झिक्यूट होणार. हे तुम्हाला प्रॉपर कळेल. ठीक आहे.
आता बघा सेट नेम केलं मी माय थ्रेड आणि सेट प्रायोरिटी केली मॅक्स प्रायोरिटी. बघा मॅक्स प्रायोरिटी हे स्टॅटिक व्हेरिएबल आहे, सो ते मी कॉल केलं थ्रेड क्लासने, जसं आपण स्टॅटिक फंक्शन कॉल करतो. आणि स्टार्ट केलं. स्टार्ट केल्यानंतर रन मेथड कॉल झाली. आता बघा करंट थ्रेड काय रिटर्न करते की ऑब्जेक्ट ऑफ करंट एक्झिक्युटिंग थ्रेड. ठीक आहे. आणि गेट प्रायोरिटी आणि गेट नेम हे काय नॉन स्टॅटिक मेंबर्स आहेत, सो ते कॉल करायला आपल्याला काय पाहिजे ऑब्जेक्ट पाहिजे. मग पहिले ही मेथड कॉल होणार. सो करंट थ्रेड काय रिटर्न करणार ऑब्जेक्ट ऑफ करंट एक्झिक्युटिंग थ्रेड. मग ते ऑब्जेक्ट डॉट गेट प्रायोरिटी. मग इथे काय डिस्प्ले होईल प्रायोरिटी ऑफ करंट एक्झिक्युटिंग थ्रेड इज ऑब्जेक्ट डॉट गेट प्रायोरिटी. सो इट विल रिटर्न द 10 बिकॉज we have set the priority max priority that is 10. Now name of current executing thread is हे रिटर्न करणार ऑब्जेक्ट ऑफ करंट एक्झिक्युटिंग थ्रेड अँड डॉट गेट नेम. बरोबर. मग गेट नेम काय रिटर्न करेल माय थ्रेड. येते का लक्षात. तर हे झालं तुमचं प्रायोरिटी, हाऊ टू सेट प्रायोरिटी, हाऊ टू रिटर्न द प्रायोरिटी, हाऊ टू सेट नेम, हाऊ टू रिटर्न द नेम अँड हाऊ टू रिटर्न द ऑब्जेक्ट ऑफ और रेफरन्स ऑफ द करंट एक्झिक्युटिंग थ्रेड. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला तुम्हाला सांगितलेलं की 2 वेज करायचे आहेत थ्रेडचे. थ्रेड क्रिएट आपण 2 वेनी करणार आहे, एक बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास आणि दुसरा बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस. तर सिंपल कन्सेप्ट राहिलेली आहे ती एक रनेबल आणि सिंक्रोनायझेशन, जे की ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला ते टर्म झाले असेल सिंक्रोनायझेशन. तर ते 2 आपण कसे अचीव्ह करणार युजिंग थ्रेड कन्सेप्ट ते आपण उद्या बघणार आणि मग आपलं थ्रेडिंग चॅप्टर पण कम्प्लीट झालं.